उर्मिला कुमारी सौ झाली. तुमच्या ह्यांची किती साथ असते या तुमच्या गाण्याच्या प्रवासामध्ये? खूप आहे. सगळ्यांना माहितीच आहे माझं अरेंज मॅरेज. आडनाव मोरे. मोरे, बरं. निषाद मोरे. खरं तर आमचं अरेंज मॅरेज आहे, म्हणजे विवाह मंडळातनं सुचवून असं आमचं लग्न झालेलं आहे. आणि अर्थात अरेंज मॅरेज असल्यामुळे मला ती हे होती, संधी होती की मी त्यांना त्या गोष्टी बोलू शकले. की म्हणजे माझं म्हणणं एवढंच होतं की बघ, मी आता इथपर्यंत हे सगळं मी अचीव्ह केलेलं आहे. मी एक माझं एक स्थान मी निर्माण केलेलं आहे. आता मला असा जोडीदार हवाय जो ह्या प्रवासात माझ्या बरोबर असेल, बरोबर मला साथ करेल. बाकी माझी काही कुठली अपेक्षा नसणार आहे. मी मिळवलेलं आहे, मी उभी आहे माझ्या पायावरती. मला आता काय हवी तर तुझी साथ हवी आहे आणि जी तू देशील ही अपेक्षा आहे माझी. हे माझं सुरुवातीला सांगणं होतं आणि त्याला त्याने ऍग्री केलं. तर कारण त्यांच्या घरातूनच ते इतकं असं आलं की खूप आम्हाला गाणं तर आहेच, खूप आवडतं वगैरे. किंवा तो स्वतः ना गाणं शिकलेला आहे. अरे वा. लहानपणी. आणि हे लग्न जमण्याचं जो मेन दुवा होता ना, तो म्हणजे त्याचे जे तो त्यांच्याकडनं शिकला, जे त्याचे आजोबा होते पंडित अडसूळ, त्यांचा संदर्भ मी युनिव्हर्सिटीमध्ये अच्युत ठाकूरांकडे जेव्हा मी शिकत होते तेव्हा त्यांचा संदर्भ होता की ते सुद्धा त्यांच्याकडे गाणं शिकले होते आधी. ठाकूर सर त्यांच्याकडे राहायचे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला. सो हे स्थळ आल्यानंतर मी त्यांच्याशी पण बोलले की सर असं असं स्थळ आहे आणि असं. तर त्यांनी पण म्हणले की नाही, तू कर व्यवस्थित चौकशी, कारण त्यांनाही खूप वर्ष झाली होती. तर तो मुलगा तेव्हा खूपच लहान होता वगैरे. आता मला काही त्याच तशी कल्पना नाही वगैरे. तर तुम्ही सगळं करा. काही काही गोष्टी ना कशाच आपल्या नशिबावर सोडून द्याव्या लागतात आपल्याला, की जे आपल्या नशिबात घडणार असेल तेच घडतं. अगदी. तर त्याच्याशी माझी म्हणजे होणारच होतं ते नातं. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आवडीनिवडी खूप आमच्या साम्य आहे खूप. आणि स्वभाव पण खूप चांगला आहे त्याचा. या सगळ्या गोष्टी मी ह्या पाहिल्या. मी हे नाही पाहिलं तो फायनान्शियली किती छान आहे किंवा त्याच्याकडे काय आहे काय काय, मी ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिल्या. मी माणूस पाहिला जो मला साथ करेल पुढपर्यंत, आणि ते फार महत्वाचं आहे. मग पुढे जाऊन नंतर कुणी असं हे केलं, कंटाळाच येतोय किंवा काय तू जातेस नाही का, कार्यक्रमाच्या दरम्यान आम्हाला जावं लागतं, अचानक कुठलं संधी येते. जेव्हा मी संसारात असून सुद्धा मला जर त्या संधीला जर जायचं असेल सामोरं, तर मला अर्थात ह्या सगळ्यांची साथ पाहिजे ना. मग अशा वेळेला तो खूप उत्तम साथीदार आहे. असं मी सांगेन की निषादची खरंच खूप चांगली साथ आहे मला, आणि अजूनपर्यंत त्यांनी खूप चांगला सपोर्ट. उलट मला तो खूप अनेक अशा गोष्टी म्हणजे जे माझ्याकडे नाहीये ना, म्हणजे मी खूप असं टेक्नॉलॉजी किंवा ह्या सगळ्यांना पासून खूप लांब आहे. मला त्याचं इतकं ज्ञान नाहीये. मी सोशल मीडियावर पण मी आत्ता सक्रिय असेल, म्हणजे लग्नानंतरच खरं तर. मी सगळं मोबाईलवर पण मला आवडायचं नाही ते फेसबुक बघणं किंवा हे सगळ्या गोष्टी मला नव्हते मी याच्यात कशातच. मी खूप उशिरा ह्या सगळ्या गोष्टी करायला, आणि ते त्याच्यामुळे झालंय ते की त्याने ते असं की नाही ह्याच्यात पण तू करू शकते. म्हणजे ते असं ना खेळीमेळीच्या वातावरणात फ्रेंडशिप असं अशा ह्याच्यातच त्याने मला त्या सगळ्या गोष्टी हे करून घेतल्यात. आणि मग म्हणून मला मी शिकले त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी आता खूप चांगलं करू शकते वगैरे. हे सगळं कदाचित त्याच्यामुळेच असेल ना, की त्याने म्हणजे असं म्हणजे चांगला पार्टनर कोण की जो मस्करी नाही करत आपली, किंवा तुला हे येत नाही, अरे तू तर इतकी मोठी सेलिब्रिटी, तुला ह्या सगळ्या गोष्टी माहित नाही, तुला हे नाही माहिती वगैरे, असं त्यांनी कधी केलं नाही. त्यांनी कायम मला प्रोत्साहनच दिलेलं आहे. खूप छान. तर हे छान आहे. खूप छान. लेकीला शिकवता का गाणं? नाही. तिला शिकवत नाही. म्हणजे थोडंसं ना माझ्यासारखंच आहे तिचं. म्हणजे कसं होतं बघा, आता माझ्या वेळेचा काळ खूप वेगळा होता. म्हणजे आई वडिलांचं एवढं लक्ष पण नसायचं की मुलांकडे काय कलागुण आहे. आई वडिलांना त्याचं काही म्हणजे एवढं नसायचं. म्हणजे मी अशा वातावरणात मोठी झालेली आहे की काय काय येतं. मग कारण मला ड्रॉइंग माझं खूप चांगलं होतं, मला गाणं पण छान मी म्हणायचे. जे मला डान्स खूप आवडायचा. मी डान्समध्ये प्रत्येक वेळी असायचे. म्हणजे 7वी पर्यंत वगैरे तर मी डान्सच आवडायचा मला, असं पण होतं. पुन्हा मला पुढे मी जाऊन MA का करू शकले, कारण मला मराठी, मला ते खूप आवडायचं, सूत्रसंचालन वगैरे अशा सगळ्या गोष्टी. हे पण होतं. ऍक्टिंग मला खूप आवडायचं. मी खूप असं त्याच्यामध्ये पण सहभागी असायचे. तर हे सगळे गुण अलंकृतामध्ये आलेले. अच्छा. उपजत म्हणतो ना आपण, ते तसं आहे. ती जे करत असते, माझं तिच्याकडे लक्ष असतं फक्त. ती अतिशय छान गाते. म्हणजे जर मी म्हणायला गेलं ना, तर तिचा ना व्हॉइस
टोन, व्हॉइस क्वालिटी जी आहे ना ती खूप छान आहे. म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून मी सांगत नाहीये, पण शार्प आहे तिचा आवाज. आणि आता तिला सेकंड प्राइज पण मिळालं. मी असंच खेळीमेळीत, म्हणजे मुलांना कसं आहे की त्यांना नाही आवडत जबरदस्ती मणग असं नाही आवडत त्यांना, ते एकदम असं साखरेत असं गोळून त्यांना हे करून घ्यावं लागतं. असंच मण असं एक गाणं तिचं मी बसवून घेते, असंच रोजच्या रुटीन मध्ये कसं तिला थोडं 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 करता येईल अशा पद्धतीने मी तिचं ते करून घेते. म्हणजे लादणं हा प्रकार नसावा. म्हणजे अजून कारण काय आत्ताच ना हे जगच खूप वेगळं आहे, फास्ट आहे. ती लोक टीव्हीवर पण इतक्या काय काय गोष्टी बघत असतात, आकलन खूपच काहीच्या काही असतं त्यांचं. म्हणजे आपण त्याला हे पण नाही करू शकत कम्प्लीट. पण तिचं ते इंग्लिशचं असेल, ती गाणी असतील, तिचे तोंडपाठ आहेत किंवा ती ते नकळतपणे म्हणते. हे छान आहे ना जे चाललंय ते. जेव्हा ती वेळ येईल की तिला वाटते की मी हे मला आवडतंय, ऍक्टिंग तिचं खूप चांगलं आहे, ती पण ड्रॉइंग इतकं सुंदर काढते आता, तर हे मस्त आहे ना. मग काय म्हणजे काय असतं शेवटी संस्कार काय असे असं नाही ना, ते आपल्या रोजच्या आयुष्यातलं जगणंच असायला पाहिजे, तेव्हा ते आपोआप घडणार ते छान. तर आधी गायिकेच्या हाताखाली घडते म्हणलं तर तशी होणारच आहे. दिल छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भर मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल छोटा सा छोटी सी आशा, स्वर्ग से धरती खिल रहा है ऐसे, मेरा मन भी तो खिल रहा है ऐसे, कोयल की तरह गाए कर्मा, मछलू की तरह मछलू यार माँ, जवानी आई रंगीन सपना. दिल छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भर मन की भूली सी आशा. थँक्यू.